नमस्कार मंडळी, मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनपूर्वक स्वागत करते। ह्या व्हिडिओ जो आहे तुळशी विवाहाचा व्हिडिओ आहे। हे आहे 5 तारखेला मी व्हिडिओ काढले होते। मला काय टाइमच भेटला नाही म्हणून मी आज पोस्ट करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी तुळशीच्या लग्न कसे लावायच्या एकदम सोपी आणि पारंपरिक पद्धतीने आपण तुळशी विवाह कशी करायचा ते पाहणार आहोत। कारण या दिवशी सगळ्यांच्या घरी गुरुजी आणि किंवा ब्राह्मण मिळणं शक्य नसतो। त्यामुळे आपण घरच्या घरी पण सोप्या पद्धतीने विधिवत तुळशीच्या लग्न लावू शकता। हा तुळशी विवाह तुम्ही कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमापर्यंत कधीही लावू शकतात। या वर्षी रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी तुळशी विवाह आला होता। बुधवार दिनांक 5 नोव्हेंबरला पर्यंत पौर्णिमापर्यंत तुम्हाला या दिवशीपर्यंत शक्य होईल त्या दिवशी तुम्हाला तुळशी विवाह करू शकता। यापैकी कार्तिक द्वादशीला म्हणजे 3 नोव्हेंबरला जर तुम्ही तुळशी विवाह केला तर अतिशय भाग्यकारक मानला जातो। पण कार्तिक द्वादशीला म्हणजे 3 नोव्हेंबरला जर तुम्हाला विवाह करायला जमणार नसेल तर तुम्ही 2, 3, 4, 5 या दिवसापैकी कधीही हे तुळशीचे लग्न लावू शकतात। या 4 दिवसापैकी कुठल्याही दिवशी सायंकाळी शुभ मुहूर्तावर तुळशी विवाह आपल्याला करायचे आहे। मग तरी साधारण सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही तुळशीच्या लग्न लावू शकतात। खरंच ज्यांच्या घरी तुळशी आहे त्यांनी या 4 दिवसापैकी कोणत्याही दिवशी तुळशीच्या लग्न लावू शकता। तुळशीचे लग्न जो आहे ना तुळशीचे लग्न जो आहे ना बाळकृष्ण किंवा शाळीग्रामाशी तुळशीचा विवाह नक्की करा। कारण ह्या तुळशी विवाह केल्यामुळे किंवा ही पूजा केल्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येतं। आपल्या घरात सर्वच्या गोष्टी भरभराट होतं। आपल्या आर्थिक ज्या काही समस्या असतील त्या सुद्धा दूर होतील। तसेच हा विवाह केल्यामुळे कन्यादानाचा पुण्य प्राप्त होतो। लक्ष्मी आणि विष्णू देखील प्रसन्न होतात। आपल्या वैवाहिक जीवनातल्या अडचणी दूर होतात। त्यामुळे ज्यांच्या घरी तुळशी आहे अशांनी प्रत्येकाने तुळशी विवाह नक्की करावे। तुळशी विवाह करण्यापूर्वी आपल्याला तुळशीच्या कुंडी स्वच्छ करून घ्यायचे आहे किंवा तुळशी वृंदावन आपल्याला साफ करून घ्यायचे आहे। आसपासच्या जागा घरासमोरचे अंगण आपल्याला स्वच्छ करायचे आहे। सडा रांगोळी करायच्या आहे। तुळशी वृंदावनला तुम्ही रंग देऊ शकतात। त्यावरती तुळशी विवाह शुभ विवाह राधाकृष्ण असं लिहू शकतात किंवा रांगोळीने पण लिहू शकतात। या दिवशी आपल्याला तुळशीला नववधू प्रमाणे छान सजवायचे आहे। तुळशीला सजवल्यानंतर तुळशीभोवती उसाच्या मांडण घालायच्या आहे। उसाला तुळशीचा मामा समजलं जातं। असंच उसाचा मांडव तुळशीभोवती घातलं जातं। आपल्याकडे फक्त एक जरी ऊस असलं तरी पण आपण ते तुळशीपाशी ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला 2 पाट किंवा चौरंग घ्यायचे आहे। एक तुळशी मातेसाठी आणि दुसरा बाळकृष्णासाठी। तुळशी मातेचा जो चौरंग आहे त्यावरती आपल्याला स्वच्छ लाल वस्त्र टाकायचे आहे आणि बाळकृष्णाचा जो चौरंग आहे त्यावरती आपल्याला पिवळा वस्त्र टाकायचे आहे। त्या छानशी रांगोळी काढायची आहे। दिव्याची आरास करू शकता अशी रांगोळी तयार करून घेतलेली आहे। आता आपण पूजेला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला कपाळी गंध लावायचा आहे। महिलांनी हळदी कुंकू लावायचा आणि पुरुषांनी चंदनाचा टिळा लावायचा आहे।
यानंतर ना मी एक कलशामध्ये शुद्ध जल घेतलेली आहे आणि एक फूल बुडवून आपल्याला ते सर्व पूजेच्या साहित्यावरती, पूजेच्या जागेवरती, आपल्या आसनावर आणि स्वतःवर देखील शिंपडायचे आहे. त्यावरती सर्वांच्या शुद्धी होतो. आता अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजाला सुरुवात करायची असतो. तर थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याची पण हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करायच्या आहे. मनोभावी नमस्कार करायच्या. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुभे. हा श्लोक तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर ना पुढच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचे असतो. यामुळे आपल्या मनाची आणि शरीराच्या पण शुद्धी होतो आणि आपली पूजा चांगली होतो. त्यासाठी आचमन करायचं असलं तर आचमन करण्यासाठी डाव्या हातात, उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्यायचे आहे. ओम केशवाय नमः. दुसऱ्या वेळीस ही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचे आहे. ओम नारायणाय नमः. तिसऱ्या वेळीस ही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचे आहे. ओम माधवाय नमः. आणि चौथ्या वेळी उजव्या हातात पाणी खाली तामणमध्ये सोडायचे आहे. ओम गोविंदाय नमः. अशा प्रकारे आपल्या आचमन झालेली आहे. त्यानंतर ना आपल्याला गणपती बाप्पाच्या पूजा करायची आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. आपल्या पूजामध्ये कोणत्याही प्रकारच्या विघ्न येऊ नये. आपल्या जो पूजेचा कार्य आहे ते छान पार पाडावे यासाठी आपण गणपती बाप्पाच्या आधी पूजा करायची आहे. यापूर्वी गणपती बाप्पाच्या शुद्ध पाण्याने पंचामृतने अभिषेक करायचे आहे. ही श्री गणेशाय नमः, ही श्री गणेशाय नमः असा कोणत्याही गणपतीचा मंत्र तुम्ही म्हणू शकतात. अभिषेक झाल्यानंतर ना मूर्ती स्वच्छ धुवून पुसून आपल्याला चौरंगावरती स्थापना करायची आहे आणि गणपती बाप्पाच्या पूजा करायची. गणपती बाप्पाच्या चंदन, हळदी कुंकूच्या अक्षदा अर्पण करायच्या. लाल फुलं, दुर्वा घेतल्या असेल तर ते अर्पण करायच्या. गूळ खोबऱ्याच्या नैवेद्य दाखवायच्या. कापसाच्या वस्त्र अर्पण करायच्या. जे कोणत्या गोष्टी गणपती बाप्पाला प्रिय आहेत त्या आपण अर्पण करू शकता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. ह्यानंतर ना आपल्या कलश स्थापना करायची आहे. त्यासाठी चौरंगावरती गव्हाच्या मी रास घातलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला गूळ किंवा तीळ वापरायच्या, गहू किंवा तीळ वापरायच्या आहे. तर इथे मी गव्हाच्या रास घेतलेली, त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला एक कलश स्थापना करायचा आहे. कलशावरती गंधाचे 5 नाम ओळी ओढायच्या आहे. त्यावरती कलशामध्ये मी 80% शुद्ध पाणी भरून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा या सुपारी नाण्या फुलं टाकायचे आहे. त्यावरती 5 विड्याच्या किंवा आंब्याची पानं लावायची आहे. त्यावरती नारळ ठेवायचा आहे. नारळाच्या शेंडीवरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचे. अशा प्रकारे कलश स्थापना झाली की आपल्याला कलशाला देखील गंध अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे. यानंतर ना आपण पूजामध्ये घंटा घेतलेली असेल तर ते पण घंट्याला पण डाव्या हाताच्या बाजूली त्याची पण गंध अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर ना आपण एक तामणमध्ये बाळकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे. तुळशीला घरातल्या ज्येष्ठ कन्या समजून तिचा विवाह भगवान श्री विष्णूच्या रूपात श्रीकृष्ण किंवा शाळीग्राम अशी लावला जातं आणि आपल्या सर्वाकडे बाळकृष्णाच्या मूर्ती असतो. त्यामध्ये इथं मी बाळकृष्ण मूर्ती घेतलेली आहे आणि बाळकृष्ण आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृतने अभिषेक करायचा आहे. ओम श्री कृष्णाय नमः. ओम श्री कृष्णाय नमः. ओम
नमो भगवती वासुदेवाय नमः असे आपण भगवान विष्णूच्या किंवा कृष्णाच्या मंत्र म्हणू शकता. स्वच्छ स्थान घातल्यानंतर ज्या पद्धतीने आपण वधूवरांना हळदी लावतो अगदी त्याप्रमाणेच आपल्याला कृष्णाला आणि तुळशी मातेला हळद लावायची आहे. ओली हळद करून घ्या. हळदीमध्ये थोडासा दूध टाकायचे आणि ही ओली करून हळद आपल्याला लावायची आहे. प्रथम भगवान विष्णूला म्हणजे बाळकृष्णाला आपण हळद लावून ही ओली हळद बाळकृष्णाच्या मूर्तीवरती खालून ते वरपर्यंत 5 वेळी अशा पद्धतीने आपल्याला लावायची आहे. आणि हळद लावला झालं की पुन्हा आपल्याला फक्त शुद्ध पाण्याने बाळकृष्णाला स्नान घालायचे आहे आणि मूर्ती स्वच्छ धुवून पुसून कोरडी करायची आहे. आता यानंतर अगदी त्याच पद्धतीने आपल्याला तुळशी मातेला देखील हळद लावायची आहे. तीच हळद आपण घ्यायची आहे. तुळशीला पण खालून वरपर्यंत असे 5 वेळा अशाच पद्धतीने आपल्याला हळद लावायची आहे. आणि त्यानंतर स्नानाचा विधी असतो त्यामुळे आपल्याला 3 वेळा फुलाने पाणी शिंपडायचे आहे किंवा तुम्ही 3 पळी पाणी सोडू शकता. आता आपल्याला बाळकृष्णाची विधिवत अशी पूजा करायची आहे. त्याच्या पिवळा वस्त्रावर स्थापना करायची आहे. तुमच्याकडे पिवळा वस्त्र नसेल तर एखादी पांढरा वस्त्र नवीन कोरा वस्त्र देऊन त्याला हळद लावून तुम्ही पिवळा करू शकता. आणि एखादी स्वास्तिक काढायचे आहे तांदूळाचे किंवा अक्षता ठेवून त्यावरती आपल्याला बाळकृष्णाची स्थापना करायची आहे. पण त्यावरती आपल्याला बाळकृष्णाला जेवढा छान सजवता येईल तेवढा छान सजवायचे आहे, कारण या दिवशी त्यांचे विवाह आहे. त्यामुळे इथे मी बाळकृष्णाला असे छान ड्रेस आणि फोटो घालणार आहे. आपल्या बाळकृष्णाच्या पण विधिवत पूजा करून बाळकृष्णाला चंदन हळदी कुंकू लावायचं आहे. अक्षदा अर्पण करायच्या आहे. शक्य नसेल तर पिवळा फुलं अर्पण करावे. मंजुळा असलेली तुळशीपत्र अर्पण करावे. कापूसाचे वस्त्र घालायचे आहे. तुम्ही भाशिंग वगैरे घेतला असेल तर ते पण बांधू शकता. आता अगदी याच पद्धतीने आपल्याला तुळशी मातेच्या पण विधिवत अशी पूजा करायची आहे. तुळशी मातेला पण आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने स्नान घालायचे आहे. म्हणजेच ते 3 पळी शुद्ध पाणी, 3 पळी पंचामृत आणि पुन्हा 3 पळी शुद्ध पाणी सोडायचे आहे. तुळशीला कापूसाच्या वस्त्रमाळ घालायची आहे. हळदी कुंकू लावायचे आहे. अक्षदा अर्पण करायचे आहे. तुम्ही तुळशी मातेसाठी जे काही फुलाचा हार किंवा गजरा घेतला असेल तर ते सुद्धा घालू शकता तुम्ही. मी फुलाचे हार घेतलेली आहे. तुमच्याकडे बाशिंग वगैरे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण बांधू शकता. यानंतर आपण तुळशीला जो काही सौभाग्य अलंकार घेतले आहे ते सर्व आपल्याला घालायचे आहे. हिरव्या बांगडे हे सर्व साहित्य या दिवशी आपल्याला बाजारामध्ये सहज मिळत. 4 काळे मणे, हिरवे बांगडे, टिकली, आरसा, फणी यासोबतच ओटीचे पण साहित्य असेल तर छोटासा हिरवे पिसाचा तुकडा, त्यावरती ओटीच्या साहित्य हे सगळं साहित्य मिळतं. अशी पुडी आपण अर्पण करू शकता. तुळशीच्या बांगडे घालू शकता. अशी पद्धतीची पुडी मिळतो ते अर्पली तरीही चालू शकतं. यासोबतच या दिवसाची आवळा, चिंच, बोरा याची देखील खूप मोठी मान असतो. हे पण आपल्याला बाजारामध्ये सहज मिळून जाईल. हे सुद्धा आपल्याला तुळशीला वाहून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे असे सगळे वेगळे साहित्य आहे. त्यामुळे मी ते हिरवे बांगड्या घातलेली आहे, चुनरी अर्पण केलेली आहे, मणे पोते घातलेली आहे. अशा प्रकारे मी छान नववधूप्रमाणे तुळशीला सजवलेली आहे. तुळशी समोर आपल्याला जोड
पानाच्या विडा ठेवायच्या आहे. त्यावरती खारीक, खोबर, हळकुंड, बदाम, सुपारी, नाण्या असा 5 प्रकारच्या विड्याच्या साहित्य ठेवू. त्यावरती पण हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहून विड्याच्या पूजा करायच्या आहे. अशा प्रकारे सगळे पूजा करून झाले की आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. पाण्याने बुडून पाण्याच्या मुंडन करायच्या आणि नैवेद्यावर तुम्ही लावायचे आहे. दिवाळीच्या जे फराळ आहे किंवा ते तुम्ही इथं ठेवू शकता. असे सर्व तुळशी मातेच्या आपल्याला ओटी भरायच्या आहे. ओटीच्या साहित्य मिळतं बाजारामध्ये, ती पण तुम्ही अर्पण करू शकता. पण या ठिकाणी मी एखादा ब्लाऊज पीस घेतलेली आहे. तुम्ही नारळाने पण ओटी भरू शकता. त्यावरती ओटीच्या साहित्य तांदूळ, हळदी कुंकू, एखादा फुलं ठेवून तुळशीच्या मुळाशी ती ओटी लावून आपण तुळशी मादने जागा असेल तर तिथे ठेवू शकतात किंवा तुळशीच्या मुळाशी लावून खाली ठेवू शकता. पण आपण तुळशी मातेच्या जे नैवेद्य दाखवलेली आहे तेच नैवेद्य आपल्याला बाळकृष्णाला दाखवायचे आहे. मनोभावी नमस्कार करायचे आहे. त्यानंतर तुळशीच्या लग्नासाठी आपण इतर काही बाहेरच्या मंडळीला बोलवले असलं तर किंवा घरातली सदस्य असतील तर त्यांनी हातावरती अशा प्रकारचे हळदी कुंकू मिश्रित अक्षता घ्यायचे आहे. कारण आपण विधिवत पूजा करून घेतलेली आहे. आता आपण त्याचा विवाह करणार आहोत. मंगलाष्टिका म्हणताना असे प्रकारचे एक नवीन पांढरा शुभ्र वस्त्र घ्यायचे आणि त्याची मध्ये आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढायचे आहे आणि हे कापड आपल्याला वधू आणि वरा यामध्ये पकडायचे आहे. याला अंतरपाट म्हणतात. स्वस्ती श्री गजनायका गजमुखा मोरेश्वर सिद्धिमं वल्लाळमरुडं विनायकं चिंतामणी थेऊरं लेण्याद्रिगिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओजरं ग्रोमञ्चनं संस्थितं गणपती कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधा. राधा दामोदर शुभ लग्न सावधा तनहित देवलग्नं सुनिधं तम देतरा बदल चंद्र बंदल देव विद्या बदल दे लक्ष्मीपती ग्रम स्मरामी. अशा पद्धतीने तुम्ही 3, 5 किंवा 7 मंगलाष्टिका म्हणायचे आहे. इथे मी एकच मंगलाष्टिका म्हणालेले आहे कारण व्हिडिओ फार मोठा होईल. मंगलाष्टिका संपल्यानंतर वधूवर एकमेकांच्या हार घालताना तुम्ही जर 2 हार घेतला असला तर एक तुळशी मातेला लावून बाळकृष्णाला घालायचे आहे. दुसरा बाळकृष्णाला लावून तुळशी मातेला घालायचे. इथे मी हार आधीच घालून घेतलेली आहे. याच्याबरोबर मंगलाष्टिका संपल्यानंतर तुळशी मातेला नक्की हे तुम्हाला ही तुळशी विवाह सोहळा इथं संपन्न झालेली आहे. अशा प्रकारे तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या रूपात शाळीग्रामशी किंवा श्रीकृष्णाच्या लावायच्या येतं. असं तुम्ही पण अशा पद्धतीने तुमच्या तुळशीचा विवाह नक्की करा. कसे वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असला तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओच्या पाहण्यासाठी आजच्या आपला अनजीव आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.